श्री स्वामी समर्थ. या सप्ताहाच्या सुरुवातीला गुरु व शुक्र वृषभ राशीत आहे. वृषभ रास ही शुक्राची स्वरास आहे. गुरु व शुक्र वृषभ राशीमध्ये युतीत आहे. त्यांचा सर्व राशींवर चांगला परिणाम होईल. बृहस्पती देवगुरु संतती, विद्या, अध्यात्म, फायनान्स या सर्व गोष्टींचा कारक व शुक्र लक्झुरियस वस्तूंचा कारक. शिवाय वृषभ राशीचा स्वामी वृषभेत आहे. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. या सप्ताहाच्या सुरुवातीला मेष राशीवाल्यांची आर्थिक स्थिती सुधारवण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी मिळेल. जर व्यापार करत असाल तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील, तरच तुम्हाला तुमच्या व्यापारात बरकत येईल. लव्ह लाईफमध्ये तुमची नातीसंबंधी सुधारतील. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर रोमॅन्टिक व्हाल. वैवाहिक जीवनात पूर्वीचे गॅप होते ते भरून येतील. वैवाहिक जीवन कम्फर्टेबल राहील आणि तुमची कंपॅटिबिलिटीही चांगली राहील. तुम्ही रोमॅन्टिक व्हाल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह खूप चांगला आहे. तुम्ही मन लावून अभ्यास करा. पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करा. तुमच्या अभ्यासात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुमच्या मुलांकडून खुश खबर मिळेल व तुमचे बॉन्डिंग त्यांच्यासोबत चांगले होईल. या सप्ताहात आरोग्याची काळजी घ्यावी. पोटाचा त्रास होईल. बाहेरचे खाणे टाळावे. डिहायड्रेशन होऊ देऊ नका. म्हणून जास्तीत जास्त पाणी प्या. छोटी गोष्ट मोठी होईल. दुर्लक्ष करू नका. कोर्ट कचेरीच्या मामल्यात वादविवाद मिटतील. उपाय: दुर्गा कवच याचा पाठ करणे. वृषभ. या सप्ताहात मंगल कार्य होईल. नवीन कामाची सुरुवात कराल. नवीन प्लॅन्स कराल. जे व्यापारात आहेत त्यांना लाभ होईल. फायनान्समध्येही लाभ होईल. पार्टनरशिपमध्ये तुम्ही बिझनेस कराल. शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. ट्रेडिंग चांगले होईल. ओव्हरसीज काम चांगले होईल. नवीन ऑर्गनायझेशन जॉईन कराल. कॉन्ट्रॅक्च्युअल लोकांना नवीन कॉन्ट्रॅक्ट्स मिळतील. भाऊ, बहीण, पिता यांचे तुम्हाला सहकार्य लाभेल. पण मातेच्या तब्येतीची काळजी घ्यावी. पारिवारिक जीवन चांगले राहील. लव्ह लाईफ ट्रिकी होईल. समोरची व्यक्ती तुम्हाला मॅनिप्युलेट करायला बघेल, पण तसे वागू नका. तसे होऊ देऊ नका. वैवाहिक जीवन वेन्सडे टू थर्सडे म्हणजेच बुधवार ते गुरुवार या दिवशी छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद होतील. तुम्ही काही रिॲक्ट करू नका. आरोग्य या सप्ताहात चांगले राहील. जखम होण्यापासून सावध राहा. विद्यार्थ्यांनी या सप्ताहात टाईम मॅनेज करून त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवावी. उपाय: लक्ष्मी चालिसाचा पाठ करणे. मिथुन. तुम्ही जर कुणाला पैसे, धन आदी उधार दिले असेल तर ते परत मिळणे कठीण आहे. कामकाजाचे बॉन्डिंग होईल. कुठेही पैसे लावू नका. जास्त पैसे इन्व्हेस्ट करू नका. तुमचे ट्रॅव्हल प्लॅन्स फायदेमंद राहतील. जे लोक ओव्हरसीज काम करत आहेत त्यांना फायदा होईल. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू नका. तुम्हाला हवे तसे रिटर्न्स मिळणार नाही. पारिवारिक जीवन एकजूटपणा राहील. तुम्ही कुणालाही सपोर्ट कराल. लव्ह लाईफमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर फिरायला जाल. एन्जॉय कराल. वैवाहिक जीवनात कुठे ना कुठे तक्रारी वाढतील.
बॉडी फिटनेसकडे लक्ष द्या. तुमचे डेली रुटीनकडे लक्ष द्या. स्पोर्ट्समध्ये असणाऱ्या स्टुडंट्सला हा सप्ताह चांगला राहील. या सप्ताहात त्यांचा परफॉर्मन्सही चांगला राहील. या सप्ताहात मसल पेन, जॉईंट पेन होण्याची शक्यता आहे. त्याकडे लक्ष द्या. उपाय: एकदंत संकष्टी चतुर्थीला मंदिरात गणपतीची पूजा करणे आणि गणेश पुराण वाचणे. कर्क. सप्ताहाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल. एन्झायटी लेवल थोडेसे कमी होईल. पार्टनरशिपमध्ये व्यापार करताना नीट विचार करूनच करा. व्यापारात फायदा होईल. लोनसाठी अप्लाय केले असेल तर ते लगेच पास होईल. सिनियर सिटिझन्सना पेन्शन, प्रोव्हिडंट फंड येईल. त्यांचे डॉक्युमेंट्स क्लिअर होतील. कामकाजमध्ये पुढे जाल. नोकरी करणाऱ्यांना खुश खबर मिळेल. शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. स्टुडंट्ससाठी खूप प्रश्न उभे राहतील तर तुमच्या मेंटॉर व तुमच्या पॅरेंट्सचा सल्ला घ्या. तुमचे लव्ह लाईफ या सप्ताहात चांगले राहील. वैवाहिक जीवनात आपल्या लाईफ पार्टनरच्या तब्येतीची काळजी घेणे. उपाय: स्नान करताना पाण्यात मीठ घालून स्नान करणे. याने नेगेटिव्हिटी दूर होईल. सिंह. ट्रॅव्हलिंग प्रोडक्टिव्हिटी राहील. फायनान्स हळूहळू चांगले होईल. एक चांगला फायनान्स सेटअप मिळेल. नोकरीपेक्षा लोकांना अपॉर्च्युनिटीज मिळतील. फूड सेक्टर, बिझनेस, ट्रेडिंगमध्ये फायदा होईल. इम्पोर्ट व एक्सपोर्ट, टेक्निकलमध्येही फायदा होईल. मेहनत सुरुवातीला करावी लागेल. इन्कम सोर्स वाढतील. रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर आरोग्यावर परिणाम होईल. हा सप्ताह फॅमिली आणि प्रोफेशनली बॅलन्स राहील. स्टुडंट्सला हार्डवर्क करावे लागेल. आळशीपणा करू नका. लव्ह लाईफमध्ये हा सप्ताह बॅलन्स राहील. कुटुंबाबरोबर धार्मिक यात्रा कराल. उपाय: स्त्री यंत्र स्थापना करणे. श्रीसूक्त पाठ करणे. कन्या. नवीन कामकाज, नवीन कामाची सुरुवात कराल. पॉलिटिकली काम करत आहेत. ही वेळ खूप चांगली आहे. सरकारी कामे होतील. कर्जबाजारी होऊ नका. ओव्हर एक्सपेंडिचर करू नका. नवीन बिझनेस सेटअप आयडिया मिळतील. तुमच्या बोलण्याला महत्त्व येईल. तुमचे सिनियर तुमचे सहकार्य करतील. समोरच्या माणसाचे इमोशन समजून तुम्ही काम कराल. आरोग्य चांगले राहील. पण आय इन्फेक्शनचा त्रास होईल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह चांगला राहील. लव्ह लाईफमध्ये एक नवीन रिलेशन किंवा लॉंग टर्म रिलेशनशिप होईल. उपाय: महामृत्युंजय मंत्राचा जप करणे आणि गोशाळेमध्ये गाईला चारा देणे. तुळा. कामकाजासाठी हा सप्ताह चांगला आहे. कार्यक्षेत्रात पुढे जाण्याचे मार्ग मोकळे होतील. तुम्हाला सफलता मिळेल. पण एक बॅलन्स करण्याची गरज आहे. पैसे उधार देऊ नका. ट्रॅव्हल करताना वस्तू हरवतील. तसेच ट्रॅव्हलिंगमध्ये जखमा होण्याची शक्यता आहे. घर पारिवारिक मंगल कार्य करताना सर्व फॅमिली मेंबर्सने एकत्र येऊन नंतरच डिसिजन घ्यावे. लव्ह लाईफमध्ये ट्विस्ट अँड टर्न्स म्हणजेच तुमच्या पार्टनरचे डिमांड्स जास्त राहतील. पार्टनरचे मतभेदही होतील. वैवाहिक जीवनात थोडी नोकझोक राहील. उपाय: रोज दुर्गा कवच याचा पाठ करणे. वृश्चिक. कार्यक्षेत्रामध्ये बदलाव होतील. पण आम्ही सजेस्ट करू
की नोकरीमध्ये या सप्ताहात तरी बदल करू नका. शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हवा तसा लाभ होणार नाही. पार्टनरशिपमध्ये जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करत असाल तर फेवरेबल नाही, रिटर्न्स मिळणार नाही. प्रोफेशनल फील्ड, मीडिया, प्रोफेशनल काम करत असतील तर लगेच तुम्हाला रिटर्न्स मिळणार नाही, तर कामाचे बर्डन वाढेल. थोडीशी मेहनत, हार्डवर्क करावे लागेल. लव्ह लाईफमध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स टाकावे लागतील. लग्नासाठी मागणी घालणार असाल तर बुधवार नंतर घाला. स्टुडंटसाठी हा सप्ताह प्रोडक्टिव्ह आहे. आरोग्य, जुने आजार बरे होतील. वीकेंडला जुन्या मित्राची भेट होईल. कोर्ट कचेरीचे मॅटर असतील तर सुंदरकांड व बजरंग बाण याचा पाठ करणे. धनु, कामकाजामध्ये प्रेशर वाढेल. कार्यक्षेत्रामध्ये बदलाव, ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी लागेल. कामकाजामध्ये प्रेशर वाढला तरी डायव्हर्सिफाय करू शकता. तुम्ही बरोबर मॅनेज कराल. बिझनेस पार्टनरशिप फेवरेबल राहील. नवीन पार्टनरशिप होईल. गुरु, शुक्र युतीत असल्यामुळे लक्झरीजसाठी खूप फेवरेबल आहे. कुटुंबाबरोबर धार्मिक यात्रेला जाल. आर्टिस्ट, डान्सिंग, पेंटिंग, म्युझिक यांच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट वाढेल. प्रोफेशनल कोर्स कराल. तुम्ही तुमच्या पार्टनरला गिफ्ट द्याल. एक नवीन रिलेशन निर्माण होईल. या सप्ताहात विद्यार्थ्यांनी नॉलेज गेन करावे. हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड कराल. वैवाहिक जीवनात कंपॅटिबिलिटी राहील. आरोग्यात बॅक पेन होण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रोफेशनल कोर्स करण्यात इंटरेस्ट वाढवाल. उपाय: रोज विष्णू सहस्रनामावली वाचणे. मकर, सप्ताहाची सुरुवात खुशखबरीने होईल. कोणाबरोबर जोडले जाल. तुम्हाला जॉब ऑफर मिळतील. अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला मिळतील. पार्टनरशिप फायदेशीर होईल. फूड इंडस्ट्री, ट्रॅव्हल इंडस्ट्री, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया इत्यादी क्षेत्रात तुम्हाला यश येईल. फायदेमंद राहील. भाऊ व बहिणींचे नाते चांगले राहील. विद्यार्थ्यांनी या सप्ताहात खूप मेहनत करावी लागेल. त्यानंतरच त्यांना चांगले आउटपुट मिळतील. या सप्ताहात तुमचे सरकारी कामे होतील, पण तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनात कोर्ट कचेरीचे मॅटर चालू असेल तर ते डिले होतील. तेवढा तुम्हाला विचार करायला टाईम मिळेल. आरोग्यात सायनस, मायग्रेन, डोकेदुखी, स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स असे आजार होण्याची शक्यता आहे. उपाय: रोज हनुमान चालिसाचा पाठ करणे आणि रुद्राक्ष धारण करणे. कुंभ, या सप्ताहाची सुरुवात नवीन कामापासून होईल. शनी अजून कुंभ राशीतच आहे. फायनान्ससाठी हा सप्ताह खूप चांगला आहे. स्टुडंटसाठी मेजर डिसिजन्स घेत असाल तर मेंटॉरचा सल्ला घ्या. रिलेशनशिप चांगली राहतील. लव्ह लाईफमध्ये कोणीतरी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल. वैवाहिक जीवनात तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाल. विवाह संबंधी तुम्ही तुमच्या परिवाराची साथ घेऊन त्यांचे सहकार्य घेऊन विवाह जमेल. आरोग्य, तुमची दवा औषधे वेळेवर घ्या. तुमचे आरोग्य चांगले राहील. उपाय: बुधवारच्या दिवशी गणेशाला कण्हेरीची फुले वाहणे आणि माता सरस्वतीची आराधना करणे. मीन,
या सप्ताहाची सुरुवात कन्फ्युजनने होईल. मीन राशीमध्ये राहू बसला आहे, त्यामुळे कन्फ्युजन होणार आहे. नवीन नोकरीचा विचार करत असाल तर तुम्ही कन्फ्युज्ड होणार. नवीन काहीतरी काम तुम्ही चालू कराल, लाईक फूड सेक्टर, फूड इंडस्ट्रीज. कौटुंबिक जीवन फेवरेबल राहील. लव्ह लाईफमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरला घेऊन बाहेर डेटवर जाल, लॉंग जर्नी कराल, ट्रॅव्हल कराल. पण ट्रॅव्हलिंग करताना वस्तूंवर लक्ष असू द्या. तुमच्या ऑफिसमध्ये सिनियर आहेत, त्यांचा सपोर्ट मिळेल. तुमच्या आसपास असणाऱ्या शुभचिंतकांचा सपोर्ट मिळेल. तुम्हाला नवीन इन्कम सोर्स चालू होतील. स्टुडंट्सला हा सप्ताह प्रोग्रेसिव्ह राहील, कारण मीन राशी गुरुची आहे. गुरु शुक्राबरोबर आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे स्कूल ॲडमिशन, कॉलेज ॲडमिशन्स मिळतील. राहू मीन राशीमध्ये असल्यामुळे एन्झायटी वाढेल. उपाय: रोज नारायण कवच वाचणे, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करणे आणि सूर्याची उपासना करणे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.